नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आता श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे श्रावण महिना चालू झाला म्हणजे सणांची सुरुवात झालेली असते आणि या सणांमध्ये आपण गोडाधोडाचे पदार्थ मोस्टली जास्त बनवतो. कारण बाहेरचं विकत आणणं आपण पूर्ण टाळतो. कारण बाहेर जी मिठाई भेसळयुक्त मिळते ना, त्यापेक्षा काही थोड्याच साहित्यामध्ये आपण छान-छान अशी मिठाई घरच्या घरी बनवू शकतो. आता ही मिठाई जी आहे, ही रक्षाबंधन स्पेशल मिठाई मी दाखवलेली आहे. आता ह्याची जर पूर्ण तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल, तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा. म्हणजे तिथे तुम्हाला ह्याची डिटेल रेसिपी भेटेल. मी ज्या रेसिपी तुम्हाला शेअर करते ना, त्या रेसिपी माझ्या नेहमीच्या वापरामधल्याच असतात आणि प्रत्येक महिलेला हा प्रश्न पडलेला असतो, आज काय बनवायचं? आणि ह्याच्यामध्ये भाज्या त्याच असतात. फक्त त्याच्यामध्ये थोडा वेगळ्या पद्धतीने बनवून मी तुम्हाला शेअर करते. म्हणजे घरचीही खुश होतात आणि तुम्हालाही आवडतात. तुम्हीही तुमच्या घरातल्यांना खुश करू शकता आणि तुमचा हा प्रतिसाद खूप छान आहे. आणि तुमचा प्रतिसाद मला मिळतो मग तुम्ही छान-छान कमेंट करता, लाईक करता, शेअर करता. त्याच्यामुळे मला अजून रेसिपी बनवायला आनंद होतो. आणि मला ना खूपच जेवण असं म्हणजे स्वतःचं जेवण स्वतः करायला किंवा छान-छान रेसिपी बनवायला मला खूप आवडतात. पहिल्यापासूनच माझी ही आवड आहे आणि ही फक्त आवड मी माझ्या स्वतःपुरती न ठेवता तुमच्यापर्यंत मी शेअर करते. तुमची अशी साथ पुढे पण राहू द्या आणि छान-छान रेसिपी तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येईन. तुमच्याकडे जर रेसिपी असतील त्याही मला सांगा आणि मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, मनापासून धन्यवाद.